नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. दिल्ली येथे भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय. आज दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय झाल्याबद्दल नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून ढोल ताशा फटाकेच्या आतिषबाजीत ITI चौकात जल्लोष करण्यात आलाय. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या नेतृत्वामध्ये प्रचार करण्यात आला होता. त्याचेच फळ दिल्लीच्या मतदारांनी आशीर्वाद दिला म्हणून नांदेड येथे भारतीय जनता पार्टीमध्ये आनंद दिसून येत आहे. जनता पार्टी ही सातत्याने कार्यकर्त्यांमध्ये जनतेत काम करणारी पार्टी आहे. 27 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर आदरणीय नरेंद्रभाई मोदी, आदरणीय अमितजी शहा, JP नड्डाजी आणि महाराष्ट्रातून नेतृत्व करायला गेले आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये आम्ही स्पष्ट विजय मिळवलाय. आज नांदेड महानगर क्षेत्रात आमचे अध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या नेतृत्वात आम्ही जल्लोष केला, आतिषबाजी केली, मिठाईचं वाटप केलं. त्या सगळ्या निवडून आलेल्या 48 आमदारांचं अभिनंदन केलं, नेत्यांचं अभिनंदन केलं, देवेंद्रजींचं अभिनंदन केलं आणि पुढच्या काळात बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल आणि त्यानंतरच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये देखील आम्ही प्रचंड विजय मिळवू असा आत्मविश्वास आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे. आमचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये, अमित भाई शहा, नड्डा साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज दिल्लीमध्ये 27 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकलेला आहे. अहंकारी केजरीवाल होते, त्यांचा पूर्णपणे पराभव झालेला आहे. भ्रष्टाचारी सरकार उकळून फेकायचं काम दिल्लीच्या लोकांनी केलेलं आहे. दिल्लीच्या अधिवेशनामध्ये अमित भाई शहानी सांगितलं होतं, येणाऱ्या 8 तारीख को फटाके बजाव, आपली दिल्ली में सरकार आ रही आहे. आणि त्यांचं वक्तव्य खरं ठरलं. आज आम्ही पूर्णपणे जल्लोष केला, फटाके मिठाई वाटून सर्वांना आम्ही आज जल्लोष व्यक्त केला.